मी आलोय. आलाय डोक्यातूनच काढून टाका. तुम्ही आला नाही, तुम्हाला आणलंय केलं. य घरात मरण्यापेक्षा कुठं य इथं इथं य इथं. कारण हा सुख सोहळा स्वर्गात नाही, स्वर्गात नाही. हे तुम्हाला स्वर्गात बघायला मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला इथंच बघायला मिळणार. हा आनंद इथंच घेता येणार. इथं मरून इथं मिळाला ना, देवाच्या दारात गेला ना, देवाला म्हणलं ना, देवा मला असं वाटतंय तासभर कीर्तन करावं. देवाने थोबाडी देत. खाली गावात पारायण चाललं तेव्हा कुठेतरी गांजा वडीत पडला होतास, कुठेतरी पिऊन पडला होतास, कुठेतरी गावाची माफकडीत पडला होतास, आणि तुला आता कीर्तनाचं ध्यान झालं का? नाही चालणार. त्यासाठी इथंच यावं लागेल. अरे या पृथ्वी तलावर जर महिला नसत्या तर आपल्याला किंमत गड्यावर आपल्याला किंमत नसते. आणि काही महिलांची किंमत आहे आता कळत्या. आता का आमच्या सारखा महाराज आला की माणसं बायोडेटा घेऊनच हिंडत्या. महाराज आमच्या पोराला तेवढी बघा तर तेवढाच उद्योग करायला हिंडतोय आम्ही कीर्तनच करत नाही, तुझ्याच पोराला पोरपुरी बघित थोडी हिंडतोय आम्ही. काहीच कळत लोकांना. लग्न फक्त तुम्ही सगळ्यांनी मनाव घ्या. पोरांनी काय काय जणांनी ज्यांनी मनाव घेतलं त्यांचं लगीन झालं. काय काय लोकांनी पोरांनी मनाव घेतलं त्यांची लग्न झाली. काही लोकांनी मनावच घेतलं नाही. ती लोक 1 जानेवारी 2025 ला माझ्याकडे आली आणि म्हणले महाराज 2023 मध्ये तुमचं ऐकलं असतं तर म्हणले 24 पर्यंत माझं लग्न झालं असतं. महाराज आता 2025 आला, आता लगीन होईना, काय करू? मी त्यांना सांगितलं आता कुंभमेळा सुरू झाला, विषय सोडून द्यायचा आता त्यासाठी परत पुढचा येतो परत थांबा. कधी 2026 का 27? 2027 ला नाशिक. तोपर्यंत वाट बघा. झालं तर झालं, नाही तर परत आपलं जाऊ आपण सगळेच तिकडं. मरा गड्यावर लय अवघड आहे. आपल्या जीवनामध्ये जर या नसतील तर आपल्या जीवनाचा उद्धार होणं शक्यच नाही. आई नसेल, ज्याला आई नाही त्याला काय, ज्याला बायको नाही त्याला सुद्धा काय. ऐका बरं, मी फक्त महिलांच्यासाठी आवर्जून मी शब्द वापरतोय. ऐका बरं, महिलांच्यासाठी आवर्जून शब्द वापरला. जगद्गुरु तुकोबाराय महिलांसाठी किती मोठे शब्द वापरतायत. आपल्या जीवनाचा उद्धार जर